नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम.ए. राज्यशास्त्र भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या सेमिस्टरमधील आपला जो चौथा ऑप्शनलचा कोर्स आहे तो म्हणजे भारतीय प्रशासन, संरचना आणि संघटन या विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत आणि यामध्ये आपण मागील काही भागांपासून त्याची सातत्याने चर्चा करत आहोत आणि त्यातील महत्त्वपूर्ण घटक जो आपल्याला आज बघायचा आहे तो म्हणजे घटक राज्य प्रशासनामध्ये राज्याचं राज्य सचिवालय काय आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, घटक राज्य प्रशासनाच्या संदर्भात आपण चर्चा करत असताना सुरुवातीच्या भागामध्ये आपण घटक राज्य प्रशासनाची ओळख करून घेतलेली आहेत आणि मग त्यामध्ये घटक राज्याच्या या प्रशासकीय संरचनेमध्ये जे महत्त्वपूर्ण घटक येतात त्या संदर्भात माहिती घेताना सुरुवातीला आपण राज्यपालांच्या संदर्भात माहिती घेतली. त्याचबरोबर मागील भागामध्ये आपण घटक राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ याविषयी देखील आपण चर्चा केलेली आहे. यामध्ये सर्वसाधारण आपण मुख्यमंत्र्यांची नेमणूक कशी केली जाते, त्याचबरोबर मंत्रिमंडळाची निवड, मंत्रिमंडळाची रचना कशी असते आणि एकूणच मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांचं प्रशासकीय दृष्टिकोनातून त्यांचे कार्य, त्यांचे अधिकार या संदर्भात आपण सविस्तर अशी चर्चा मागील भागामध्ये केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, घटक राज्य प्रशासनाची आपण ओळख करून घेतली. त्यामध्ये विविध यंत्रणांचा अंतर्भाव होतो. सर्वसाधारण घटक राज्य प्रशासनामध्ये प्रत्येक घटक राज्याचं एक राज्य सचिवालय असतं आणि हे राज्य सचिवालय त्या राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेचा तो सर्वोच्च असा एक घटक असतो. म्हणजे काय तर सर्वसाधारण राज्य शासनाची जी ध्येय असतात, जी धोरणं असतात, त्या ध्येय धोरणांची आणि कायद्यांची अंमलबजावणी करणं यामध्ये या राज्य सचिवालयाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. म्हणजे उदाहरणार्थ राज्य शासनाची जी धोरणं आहेत त्या धोरणांनुसार कायदे तयार करणं आणि त्या कायद्यांच्या संदर्भात आवश्यक असणारा जो मसुदा असतो तो मसुदा पुरवणं किंवा अगदीच त्या तयार झालेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणं या दृष्टिकोनातून देखील या राज्य सचिवालयाची भूमिका हे अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि म्हणून राज्य प्रशासनामध्ये राज्य सचिवालय जे असतं ते अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान किंवा त्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि म्हणूनच आजच्या भागामध्ये आपल्याला की घटक राज्य प्रशासनामधील राज्य सचिवालय आणि मग या राज्य सचिवालयाची रचना, त्याचं स्वरूप आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर राज्य सचिवालयाची कार्यपद्धती आहेत त्याची देखील आपल्याला ओळख करून घ्यायची आणि एकूणच या राज्य सचिवालयाची जी कार्य आहेत ती कोणती कोणती कार्य असतात प्रशासकीय दृष्टिकोनातून ती कार्य देखील आपल्याला जाणून घ्यायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य सचिवालयाची रचना आणि कार्य सुरू करण्या अगोदर आपल्याला हे माहिती आहे की संसदीय शासन व्यवस्थेमध्ये सर्वसाधारण कायदेमंडळ कायदे तयार करत असतं आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी कार्यकारी यंत्रणा करत असते. घटक राज्याच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला हे सांगता येतं की घटक राज्यामध्ये म्हणजे राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले किंवा संमती दिलेले जे कायदे असतात त्या कायद्यांची अंमलबजावणी करणं ही राज्याच्या कार्यकारी यंत्रणेचं ती जबाबदारी असते. मग त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर कार्यकारी यंत्रणेमध्ये म्हणजे कायद्यांची अंमलबजावणी करणं ही जी कार्यकारी यंत्रणा असते त्यामध्ये अगदी मंत्रिमंडळापासून तर प्रशासनामधील वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या सर्वांचा त्यामध्ये समावेश होतो. पण सर्वसाधारण मग व्यापक अर्थाने जर आपण याचा विचार केला तर ही कार्यकारी यंत्रणा राजकीय ते प्रशासकीय या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करतो. पण आपण अधिक सोयीसाठी आपल्याला ह्या कार्यकारी यंत्रणेचे दोन भाग त्यामध्ये करता येतात. म्हणजे एक म्हणजे की राजकीय कार्यकारी मंडळ आणि दुसरं म्हणजे कायमस्वरूपीचं कार्यकारी मंडळ किंवा त्याला आपण प्रशासकीय कार्यकारी मंडळ असं सुद्धा आपण त्याचा उल्लेख करतो. मग यांच्यामध्ये काय फरक आहेत तो देखील आपल्याला जाणून घेतला पाहिजे. सर्वसाधारण राजकीय कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ हे घटक राज्याचं राजकीय कार्यकारी मंडळ असतं की ज्याच्यामध्ये जे लोकप्रतिनिधींनी बनलेलं असतं. म्हणजे सर्वसाधारण दर 5 वर्षानंतर ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकांमध्ये बहुमत प्राप्त पक्षाचा जो पक्ष असतो तो पक्ष आपलं मंत्रिमंडळ बनवतो. म्हणजे याचा अर्थ की राजकीय परिस्थिती जशी बदलते तसं राजकीय कार्यकारी यंत्रणेमध्ये मंत्रिमंडळामध्ये त्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय तर राजकीय परिस्थितीतील बदल हा राजकीय कार्यकारी मंडळ याच्यामध्ये बदल घडून आणत असतो. म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये जे मंत्रिमंडळ होतं ते ह्या 5 वर्षामध्ये असेल असं आपल्याला सांगता येत नाही. महाराष्ट्राच्या संदर्भात जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या राज्य विधानसभेमध्ये ज्या राजकीय पक्षाला किंवा राजकीय पक्षांच्या आघाडीला ज्यांना बहुमत प्राप्त आहेत असा पक्ष किंवा त्या पक्षांची आघाडी अशा प्रकारचे हे मंत्रिमंडळ त्यामध्ये बनवत असतो. मग हे जे मंत्रिमंडळ असतं ह्या मंत्रिमंडळाची कार्य काय असतात तर सर्वसाधारण शासनाची धोरणं ठरवणं, त्या धोरणांचं
ती धोरणं ठरवणं, त्या धोरणांच्या नुसार त्या कायद्यांची अंमलबजावणी करणं, हे मंत्रिमंडळाचं मुख्य कार्य आपल्याला त्यामध्ये सांगता येतं. आणि मग ही जी धोरणं असतात किंवा ही जी ती कायदे असतात, ह्या कायद्यांचं धोरणांचं अंमलबजावणी करण्यासाठी एक स्वतंत्र अशी प्रशासकीय यंत्रणा देखील असते. मग मंत्रिमंडळाच्या नियंत्रणाखाली ही प्रशासकीय यंत्रणा कार्य करत असते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती कार्य करत असते. म्हणजे याचा अर्थ मंत्रिमंडळ ह्या प्रशासकीय यंत्रणेला आदेश देण्याचं कार्य त्याच्यामध्ये करत असतात किंवा निर्णय घेणं, राज्याच्या शासनाच्या ध्येय धोरणानुसार महत्त्वपूर्ण निर्णय घेणं, त्या निर्णयांची अंमलबजावणी करून घेणं किंवा त्या स्वरूपाचे आदेश देणं, प्रशासनाला मार्गदर्शन करणं, या स्वरूपाची कार्य हे सर्वसाधारण आपल्याला मंत्रिमंडळ त्यामध्ये करताना दिसून येतं. म्हणजेच काय, तर कायद्यांची अंमलबजावणी करून घेणं हे मंत्रिमंडळाचं मुख्य कार्य आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही प्रशासकीय यंत्रणा असते. म्हणजे जेव्हा आपण व्यापक अर्थाने म्हणतो की संसदीय शासन व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळ हे कायद्यांची अंमलबजावणी करतं, पण त्याच्यामध्ये जे राजकीय स्वरूपाचं जे कार्यकारी यंत्रणा असते, ती कार्यकारी यंत्रणा स्वतः अंमलबजावणी करत नाही, तर ती प्रशासकीय यंत्रणेकडनं तशा स्वरूपाची कायद्यांची किंवा धोरणांची, कार्यक्रमांची अंमलबजावणी त्यामध्ये करून घेताना आपल्याला दिसून येते. आणि मग त्यासाठी एक स्वतंत्र सेवक वर्ग, प्रशासक वर्ग किंवा त्याला आपण नोकरशाही असं देखील म्हणतो. मग ही जी नोकरशाही किंवा हा जो सेवक वर्ग आहे, हा दुसऱ्या स्वरूपाचा आपल्याला कार्यकारी यंत्रणा सांगता येते घटक राज्याच्या कार्यकारी यंत्रणेत. एक म्हणजे आपण बघितलं ते म्हणजे की राजकीय कार्यकारी यंत्रणा, आणि दुसरी आहे ती म्हणजे कायमस्वरूपीची कार्यकारी यंत्रणा. मग आता कायमस्वरूपीची कार्यकारी यंत्रणेमध्ये हे जे प्रशासक असतात किंवा जे सेवक वर्ग असतो, जी नोकरशाही असते, त्यालाच आपण कायमस्वरूपीची कार्यकारी यंत्रणा म्हणतो. मग ही कार्यकारी यंत्रणा जी असते ती सर्वसाधारण राजकीय परिस्थितीत बदल झाल्यानंतर ती बदलत नसते, तर ती कायमस्वरूपीची आपल्याला असल्याची दिसून येते. कारण त्यांची जी निवड असते ती गुणवत्तेच्या आधारावर निवड होते. त्याचबरोबर ते कायमस्वरूपी सेवेमध्ये असतात, त्यांना त्यांच्या सेवेची शाश्वती असते. म्हणजे वयाची विशिष्ट वर्ष 58 असेल, 60 असेल, वेगवेगळ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी वयोमर्यादा असते, तोपर्यंत ती आपल्या सेवेमध्ये काय असतात, कायमस्वरूपाचे असतात. म्हणजे राजकीय कार्यकारी यंत्रणेसारखं दर 5 वर्षानंतर ती बदलत नाही. हा एक भाग त्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. म्हणून कायमस्वरूपीची ही कार्यकारी यंत्रणा असते. त्याचबरोबर राजकीय परिस्थितीनुसार ती बदलत नाही किंवा कायद्यांची किंवा धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा असते, ती यंत्रणा म्हणजे ही प्रशासकीय यंत्रणा त्यामध्ये आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर राज्य प्रशासनामध्ये मग ही जी प्रशासकीय यंत्रणा, हिचं नेतृत्व राज्य प्रशासनामधील जो प्रशासकीय दृष्टिकोनातून जर म्हटलं तर राज्य सचिवालय ह्या संपूर्ण राज्याच्या प्रशासन यंत्रणेचं नियंत्रण करत असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा, आणि राज्य सचिवालय हे राजकीय कार्यकारी यंत्रणेच्या, ज्याला आपण मंत्रिमंडळाच्या नियंत्रणाखाली कार्य करत असतं. म्हणजे एकूणच कार्यकारी यंत्रणेचे हे दोन भाग त्यामध्ये आपल्याला स्पष्ट स्वरूपात सांगतील. मग ह्या राज्य सचिवालयाची रचना कशी असते ती समजून घेणं आपल्याला त्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला हा जो चार्ट दिसतो, ह्या चार्टमध्ये हे स्पष्ट होतं की राज्य सचिवालयाची किंवा राज्यातील ही जी प्रशासकीय यंत्रणा आहेत, या प्रशासकीय यंत्रणेची रचना कशी आहे ते आपल्याला त्यामधनं लक्षात येतं. सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की राज्य सचिवालयामध्ये संपूर्ण जी खाती असतात राज्य मंत्रिमंडळाची, ही सर्व खात्यांचा समावेश त्यामध्ये होतो. आणि खात्याचा जो प्रमुख असतो, तो खात्याचा प्रमुख हा सर्वसाधारण कॅबिनेट मंत्री हा त्या खात्याचा प्रमुख असतो. आणि खात्याची व्यापकता किती आहेत, आवश्यकतेनुसार त्याला सहाय्य करण्यासाठी राज्यमंत्री किंवा उपमंत्री, एक किंवा एकापेक्षा अधिक यांची नेमणूक केली जाते. आता हे जे असतात म्हणजे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री हे झाले राजकीय कार्यकारी यंत्रणा, राजकीय कार्यकारी मंडळ म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो. आणि मग त्यांच्या खाली जी यंत्रणा असते ती म्हणजे प्रशासकीय दृष्टिकोनातून राज्य सचिवालय हे त्याच्यामध्ये येतं. आणि मग राज्य सचिवालयाचा जो प्रधान सचिव असतो किंवा राज्य सचिवालयाचा जो प्रशासकीय प्रमुख जो असतो, तो हा प्रधान सचिव किंवा मुख्य सचिव ज्याला आपण म्हणतो, तो आपल्याला त्यामध्ये असल्याचं सांगता येतं. आणि म्हणून ह्या राज्य सचिवालयामध्ये संपूर्ण प्रत्येक खात्याचा जो सचिव असतो, तो सचिव ह्या किंवा ते जे वरिष्ठ पदाधिकारी असतील त्यांचा या राज्य सचिवालयामध्ये समावेश होताना आपल्याला दिसून येतो. एकूणच राज्य सचिव जो असतो, ह्या राज्य सचिवालयाच्या खाली मग असतात ते वेगवेगळे उपविभाग किंवा विभाग त्यामध्ये आपल्याला पडताना दिसतात. आणि मग विभागाचे जे प्रशासकीय प्रमुख असतो तो उपसचिव
हा त्याचा प्रमुख असतो. आवश्यकता असेल त्या ठिकाणी मग विशेष सचिव किंवा अतिरिक्त सचिव यांची देखील त्यामध्ये नेमणूक केली जाते. विभागाच्या खालच्या स्तरावर ह्या वेगवेगळ्या शाखा असतात आणि मग शाखांचा जो प्रशासकीय प्रमुख असतो तो म्हणजे अवर सचिव हा त्याचा प्रशासकीय प्रमुख असतो, जिथे शासनाच्या धोरणांची, कार्यक्रमांची किंवा प्रत्यक्ष कायद्यांची अंमलबजावणी जिथे सुरू होते त्या ह्या यंत्रणा आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतात. शाखा स्तरावर, विभाग स्तरावर ही प्रत्यक्ष कार्यवाहीला त्यामध्ये सुरुवात होताना आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यानंतर जो उपविभाग येतो तो म्हणजे उपशाखा किंवा त्याला विभाग, शाखा, त्याच्या उपशाखा अशा प्रकारची ही यंत्रणा आपल्याला सांगता येते. आणि मग अधीक्षक हा सर्वसाधारण त्या उपशाखेचा प्रमुख आपल्याला असल्याचं सांगता येतं. ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे ही अशी उतरत्या क्रमाने, ज्याला आपण हायरार्की म्हणतो किंवा पदसोपान क्रमांक, या पद्धतीनं ती आपल्याला असल्याची दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य सचिवालयाची आपण ही जी रचना आहे ही समजून घेतल्यानंतर मग ह्या राज्य सचिवालयाची प्रत्यक्ष कार्यपद्धती कशी असते ती देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं ठरतं. सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की सचिवालय जे असतं, राज्य सचिवालय, ह्या राज्य सचिवालयामध्ये संपूर्ण खात्यांचा त्यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे राज्यातील सर्व खाते हे राज्य सचिवालयाशी संबंधित असतात, त्यांचा त्यामध्ये समावेश होतो. आणि मग या सचिवालयाचा जो प्रमुख असतो तो सर्वसाधारण त्या प्रशासकीय प्रमुख म्हणून सचिव हा त्याचं काम बघत असतो. आणि सर्वसाधारण जर बघितलं तर भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येक घटक राज्यामध्ये खात्यांची संख्या ही वेगवेगळी असते. आणि त्यामुळे घटक राज्यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात बघितलं किंवा इतर राज्यांच्या संदर्भात बघितलं तर आपल्याला ही संख्या वेगवेगळी दिसते. म्हणून जेव्हा आपण म्हणतो की मंत्री खात्यांच्या संख्येपेक्षा सचिवांची संख्या ही बऱ्याचदा आपल्याला त्यामध्ये कमी दिसते. पण एकूणच जर विचार केला तर हा सचिव जो असतो तो या सचिवालयाचा प्रमुख असतो. आणि मग त्याचं जे मुख्य जबाबदारी असते, प्रत्येक सचिव, प्रत्येक खात्यासाठी एक स्वतंत्र सचिव असतो आणि या सर्व खात्यांच्या सचिव आणि जे वरिष्ठ अधिकारी असतात यांचा या राज्य सचिवालयामध्ये समावेश होतो. मग हे जे सचिव असतात हे प्रत्येक खात्याचा सचिव हा त्या खात्याच्या मंत्र्याचा तो मुख्य प्रमुख सल्लागार असतो. म्हणजे सर्वसाधारण त्या खात्याची धोरणं ठरवणं, त्या खात्याच्या संदर्भातले वेगवेगळे कार्यक्रम आखणं, या संदर्भात तो त्या खात्याच्या मंत्र्याला सल्ला देण्याचं काम करत असतो. आणि शासनाची जी धोरणं असतात, जी कार्यक्रम असतात किंवा जी कायदे असतात त्या संबंधित खात्याच्या संदर्भात जे असतील तर त्या आपल्या खात्याच्या प्रशासक वर्गाकडनं, सेवक वर्गांकडनं त्याची अंमलबजावणी करून घेणं ही सुद्धा त्या सचिवाची मुख्य प्रमुख जबाबदारी आपल्याला असल्याचं सांगता येतं. त्याचबरोबर प्रशासकीय दृष्टिकोनातून जर खात्याचे कार्यभार हा मोठा असेल, खात्याचं कामकाज मोठं जर असेल तर त्यानुसार मग त्या सचिवावरचा जो ताण आहे तो कमी करण्यासाठी मग तिथे अतिरिक्त सचिव असेल किंवा विशेष सचिव असेल यांची देखील त्यामध्ये नेमणूक केली जाते. आता हे जे एखाद्या खात्याचा कार्यभार हा जर मोठा असेल आणि हे अतिरिक्त किंवा विशेष सचिव जर त्यामध्ये नेमले तर सर्वसाधारण या सचिवांचा दर्जा हा खात्याच्या मुख्य सचिवाच्या दर्जासारखाच असतो. म्हणजे हे अतिरिक्त सचिव किंवा विशेष सचिव हे स्वतः आवश्यक ती माहिती मंत्र्याला पोहोचवू शकतात किंवा मंत्र्याकडनं आवश्यक त्या सूचना किंवा आदेश त्यामध्ये मिळू शकतात. आणि म्हणजेच सचिवाच्या समकक्ष ही अतिरिक्त सचिव, विशेष सचिव त्यामध्ये आपल्याला कार्य करताना दिसून येतात. त्याचबरोबर संबंधित खात्याच्या संदर्भामध्ये जर विधिमंडळामध्ये काही माहिती पुरवायची असेल किंवा धोरणं तयार करायच्या वेळेस देखील संबंधित खात्याचे हे सचिव मंत्र्याला आणि विधिमंडळाला किंवा विधिमंडळामध्ये असणाऱ्या ज्या विविध समित्या असतात त्या समित्यांना आपल्या खात्याच्या संदर्भात माहिती पुरवण्याचं काम त्यामध्ये करतात. सर्वसाधारण खात्याकडनं जी माहिती पुरवली जाते त्याच आधारावर मंत्री ती माहिती विधिमंडळामध्ये सादर करताना आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे खाती. आता ही जी खाती आहेत तर सचिव हा त्या प्रशासकीय खात्याचा प्रमुख असतो आणि त्या दृष्टिकोनातून तो आपल्या खात्याचं कार्यभार त्यामध्ये कार्य करताना आपल्याला त्यामध्ये दिसून येतो. ती प्रशासकीय जबाबदारी त्यामध्ये तो पार पाडताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा येतो तो म्हणजे शाखा. खात्याच्या ज्या खाली वेगवेगळ्या शाखा, विभाग यांची निर्मिती त्यामध्ये आपल्याला असल्याची दिसून येते. आणि सर्वसाधारण सचिवाच्या खाली ह्या वेगवेगळ्या खात्यांचा समावेश होतो, शाखांचा समावेश होतो. आणि उपसचिव
हा या शाखा स्तरावरचा प्रशासकीय प्रमुख आपल्याला असल्याचं दिसून येतो. आणि मग हा उपसचिव काय करत असतो, तर प्रत्यक्ष शाखा स्तरावर शासनाची धोरणं, कार्य, वेगवेगळे कार्यक्रम असतील किंवा कायदे असतील यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी या स्तरावर सुरू होते. आणि मग धोरणांची, उपक्रमांची ही प्रत्यक्ष कार्यवाही आपल्या सेवक वर्गाकडनं इथे सुरू केली जाते. आणि त्याचं मुख्य जी जबाबदारी असते ती शाखा स्तरावर सचिव ही त्यामध्ये आपल्याला पार पाडताना दिसून येतात. त्याचबरोबर उपसचिवाबरोबर काही घटक राज्यांमध्ये सहसचिव असं पद देखील त्यामध्ये निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. आता सहसचिवाला उपसचिवा इतकेच त्यामध्ये अधिकार असतात, कारण ह्या स्तरावर शासनाच्या जी धोरणं आहेत, जी कार्यक्रम आहेत, जी नित्याचे कार्यक्रम आहेत, धोरणं आहेत, यांची सातत्याने अंमलबजावणी सुरू असते. आणि म्हणून बऱ्याचदा उपसचिवाला किंवा या सहसचिवाला प्रदत्त स्वरूपाचे जे अधिकार असतात ते देखील त्याला प्रदान केलेले आपल्याला दिसून येतात. प्रदत्त विधिनियम म्हणतो किंवा त्याला प्रदत्त अधिकार असं देखील म्हटलं जातं. म्हणजे काय, तर सर्वसाधारण जेव्हा शासन एखादा कायदा बनवतं, एखादं धोरण तयार केलेलं जातं आणि त्या धोरणाची जेव्हा प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होते, तेव्हा अंमलबजावणी करताना, प्रत्यक्ष कृती करताना, त्या धोरणाची अंमलबजावणी करताना वेगवेगळ्या अडचणी त्यामध्ये येत असतात. आणि मग सर्वसाधारण त्या धोरणामध्ये, त्या कायद्यामध्ये सर्वच बारीक नियम, उपनियम, पोटनियम असतीलच असं नाही. मग प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळेस काही उपनियम किंवा मुख्य कायद्याला पोटनियम जर जोडायचे असेल तर ते जोडण्याचा अधिकार यातनं प्राप्त होतो. त्यालाच आपण प्रदत्त अधिकार किंवा प्रदत्त विधिनियम असं त्यामध्ये म्हणतो. आणि तो आपल्याला या स्तरावर उपसचिव किंवा सहसचिव या अधिकाऱ्यांना तो त्यामध्ये प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शाखेच्या खालचा जो स्तर असतो तो म्हणजे उपशाखा. तर शाखा स्तराच्या खाली उपशाखा हा एक महत्त्वपूर्ण रचना, प्रशासकीय दृष्टिकोनातली ही एक व्यवस्था, रचना आपल्याला त्यामध्ये सांगता येते. आणि मग ह्या उपशाखेमध्ये आवर सचिव हा त्याचा प्रशासकीय प्रमुख आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि मग हा आवर सचिव त्या स्तरावर महत्त्वपूर्ण जे प्रशासकीय जी जबाबदारी असतील त्या जबाबदाऱ्या त्याच्या माध्यमातून पार पाडल्या जातात. उपशाखेच्या खाली उपविभाग त्यामध्ये निर्माण केलेले असतात आणि हे उपविभागीय अधिकारी हा त्याचा प्रशासकीय दृष्टिकोनातून प्रमुख आपल्याला असल्याचं सांगतं. एकूणच काय, तर इथे ह्या स्तरावरती कामांचं वितरण असेल, कामाचं वाटप असेल, त्याचबरोबर त्या कामांवरती नियंत्रण ठेवणं असेल, त्याचं पर्यवेक्षण करणं असेल, ही सर्व जी जबाबदारी असते ही सर्व जबाबदारी आवर सचिव त्यामध्ये आपल्याला पार पाडताना दिसून येतो. आणि एकूणच आवर सचिव हा वरिष्ठ प्रशासक आणि उपविभागीय अधिकारी ह्या दोघांमधला तो एक महत्त्वपूर्ण दुवा असतो. आणि म्हणून त्याची जी भूमिका असते अवर सचिवाची ही अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला त्यामध्ये सांगता येते. आणि प्रत्यक्ष धोरणांना किंवा कायद्यांची अंमलबजावणी या स्तरावर होते, तिथे कामाचं वितरण केलं जातं, वाटप केलं जातं, त्या कामांवरती किंवा धोरणांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या कार्यावरती त्याचं नियंत्रण ठेवलं जातं, त्याचं निरीक्षण त्यामध्ये केलं जातं. आणि हे सर्व जबाबदाऱ्या ह्या स्तरावर त्यामध्ये केलं जातं. एकूणच आपण जर बघितलं तर प्रशासकीय रचना जी असते ही प्रशासकीय रचना अशी वरिष्ठ स्तरापासून, वरिष्ठ प्रशासकापासून तर कनिष्ठ प्रशासकापर्यंत अशी वरिष्ठ आणि कनिष्ठ या नात्यामध्ये ती बांधलेली असते. म्हणजे काय, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देणं हा त्याचा अधिकार असतो आणि कनिष्ठ अधिकाऱ्याने त्या आदेशाचं पालन करणं ही त्याची जबाबदारी असते. म्हणजे एकूणच प्रशासनामध्ये काय, अधिकार आणि जबाबदारी ह्या तत्वानुसार हे प्रशासनाचं कार्य त्यामध्ये आपल्याला चालताना दिसून येतं. म्हणजे एकूण एक आपण म्हणतो की राज्याची कार्यकारी यंत्रणा, ह्या कार्यकारी यंत्रणातली ही प्रत्यक्ष प्रशासकीय कार्यकारी यंत्रणा जी असते ती ह्या पद्धतीच्या स्वरूपातीची कार्यपद्धती ही सातत्याने त्यामध्ये आपल्याला सुरू असल्याचे दिसून येते. मग यामध्ये जो प्रशासक जो असतो, प्रशासक किंवा जी वेगवेगळी खाती असतात ही अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याचे दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ जो प्रशासक असतो सचिवालयामध्ये, राज्य सचिवालयामध्ये, तर हे जे प्रशासक असतात हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी त्यामध्ये आपल्याला असल्याचे, ज्याला आपण IAS दर्जाचे अधिकारी म्हणतो, या स्वरूपाचे अधिकारी असतात. मग त्यामध्ये कोण असतं, तर सर्वसाधारण सचिव असतो किंवा मग अतिरिक्त सचिव असतील, काही वेळा उपसचिव हे देखील या IAS दर्जाचे अधिकारी किंवा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांची नेमणूक या स्तरावर त्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि हे जे सचिव असतात तर हे आपल्या खात्याच्या संदर्भातली माहिती
सचिवालयाच्या किंवा संबंधित खात्याची माहिती ही मंत्रिमंडळाला पोहोचवणं किंवा विधिमंडळापर्यंत पोहोचवणं किंवा शासनाची ध्येय धोरणं ठरवत असताना त्यांना शासनाला किंवा मंत्रिमंडळाला आवश्यक ती माहिती पुरवणं, सल्ला देणं या संदर्भामध्ये त्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याची सांगता येते. त्याचबरोबर काही खात्यांसाठी जेव्हा विशेष सचिव जेव्हा नेमले जातात तेव्हा त्या सचिवांना तांत्रिक ज्ञान असणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे जर उदाहरण म्हणून आपण जर घेतलं तर जलसिंचन खातं आहेत, बांधकाम खातं आहेत, वित्त खातं आहेत, ह्या खात्यांचे सचिव नेमताना त्यांच्याकडे विशेष तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक असतं आणि मग असं तांत्रिक ज्ञान असलेलेच सचिव किंवा अधिकारी त्या स्तरावरती तिथे नेमलेले आपल्याला दिसून येतात. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक त्यामध्ये केली जाते. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी जे असतात किंवा हे जे सचिव स्तरावरचे जे अधिकारी असतात यांचा निश्चित असा कार्यकाल नसतो. म्हणजे सर्वसाधारण त्यांची एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये किंवा एका पदावरनं दुसऱ्या पदामध्ये त्यांची सातत्याने बदली त्यामध्ये होत असते. म्हणून त्यांचा निश्चित असा एक कार्यकाळ एका जागेसाठी एका पदावर त्यामध्ये आपल्याला असल्याचं दिसत नाही. तर आवश्यकतेनुसार गरजेनुसार त्यांची या प्रशासकीय यंत्रणेमध्ये त्यांची बदली होत असते किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या देखील त्यामध्ये बदललेल्या आपल्याला दिसून येतात. एकूणच काय तर प्रशासक हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे आणि खाती जर म्हणाल तर खात्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा भारताच्या संदर्भात विचार केला तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खात्यांची संख्या आपल्याला कमी अधिक असल्याची त्यामध्ये दिसून येते. म्हणजे जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असं आपण म्हणतो, तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या सुरुवातीला अगदी 12च खाती होती, वेगवेगळी खाती. आणि मग आज जर आपण विचार केला तर आज आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये 29 खाती वेगवेगळी आपल्याला त्यामध्ये असलेली दिसून येतात. मग त्यामध्ये जसं आपण म्हणतो महसूल खातं असेल, गृह खातं असेल, शिक्षण खातं असेल, बांधकाम खातं असेल, अशा वेगवेगळ्या स्वरूपाची जी खाती असतात अशी ही सध्या महाराष्ट्रामध्ये 29 स्वरूपाची खाती आपल्याला दिसून येतात. ही प्रत्येक घटक राज्यानुसार यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर तर विद्यार्थी मित्रांनो, मग ही राज्य सचिवालयाची रचना, त्याची कार्यपद्धती समजून घेतल्यानंतर राज्य सचिवालयाची प्रशासकीय दृष्टिकोनातून असणारी कार्य कोणती आहेत ती बघणं देखील आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून राज्य सचिवालयाची कार्यांची देखील आपल्याला चर्चा करता येते. मग कोणत्या स्वरूपाची कार्य करतात तर सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की राज्याची जी धोरणं असतात, ध्येय धोरणं असतात, ती ध्येय धोरणं ठरवत असताना मंत्र्यांना सल्ला देणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य. कारण राजकीय जी कार्यकारी यंत्रणा असते ती सातत्याने बदलत असते. राजकीय परिस्थिती बदलली की त्यामध्ये बदल होतो आणि म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती नव्यानं मंत्री होते तर त्याला त्या खात्याच्या कामकाजाबाबत, त्याच्या कार्यपद्धतीबाबत फारशी काही माहिती नसते. परंतु हे जे प्रशासकीय स्तरावर किंवा सचिवालयाच्या स्तरावर संबंधित मंत्र्याला सल्ला दिला जातो, संबंधित मंत्र्याला त्या संदर्भातली माहिती पुरवण्याचं काम हे सचिवालय त्यामध्ये करताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला जेव्हा या राज्याच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करायची वेळ येते ती अंमलबजावणी सुद्धा या सचिवालयाच्या नियंत्रणाखाली, प्रशासकीय दृष्टिकोनातून राज्य सचिवालय हे सर्वोच्च अशी यंत्रणा आहेत घटक राज्याच्या संदर्भामध्ये. आणि मग या धोरणांची, कायद्यांची अंमलबजावणी करणं हे देखील एक महत्त्वपूर्ण कार्य आपल्याला या सचिवालयाचं त्यामध्ये असल्याचं दिसून येतं. आणि त्या धोरणांची, कायद्याची अंमलबजावणी करताना काही समस्या निर्माण झाल्या तर त्या समस्यांच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्यावर त्याचे काही परिणाम होतील या संदर्भात देखील संबंधित खात्याच्या मंत्र्याला माहिती पुरवणं हे देखील या सचिवालयाचं एक महत्त्वपूर्ण कार्य आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर जे विविध विधेयकं असतात, मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विधिमंडळामध्ये मांडले जाणारे जे विधेयकं असतात किंवा त्या विधेयकांचा मसुदा तयार करणं ही देखील एक महत्त्वपूर्ण जबाबदारी, महत्त्वपूर्ण कार्य या सचिवालयाच्या माध्यमातून तयार केलं जातं. आणि मग त्या विधेयकाला किंवा त्या कायद्याला अनुसरून नियम, पोटनियम तयार करणं ही एक महत्त्वपूर्ण कार्य सचिवालयाचं आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक मंत्रालयाचा एक अर्थसंकल्प तयार करणं, त्याचबरोबर त्या मंत्रालयाच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणं हे सुद्धा अत्यंत एक महत्त्वपूर्ण कार्य सचिवालय पार पाडत असतं. त्याचबरोबर धोरणांची किंवा कार्यक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घेणं, त्यावर देखरेख ठेवणं या दृष्टिकोनातून सुद्धा राज्य सचिवालयाची ही जबाबदारी, राज्य सचिवालयाचं हे कार्य हे महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याचं. कारण कार्यकारी यंत्रणा धोरणांची अंमलबजावणी करतं पण ती धोरणांची अंमलबजावणी प्रत्यक्ष मात्र प्रशासकीय यंत्रणा करत असते. आणि मग ह्या प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण ठेवणं, त्याच्यावर देखरेख ठेवणं, त्या धोरणांची अंमलबजावणी करून घेणं ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सांगते ते. त्याचबरोबर जी भिन्न भिन्न खाती असतात, वेगवेगळी खाती जी असतात, या
खात्यांच्या धोरणांमध्ये समन्वय ठेवणं. म्हणजे उदाहरणार्थ वित्त खातं असेल, बांधकाम खातं किंवा शिक्षण खातं, गृह खातं, या वेगवेगळ्या खात्यांमध्ये समन्वय असला पाहिजे. जर एखादं खातं स्वतंत्र निर्णय घ्यायला लागलं तर याचा अर्थ शासनाच्या राज्यकारभारामध्ये, शासनाच्या ध्येय धोरणामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतील. म्हणून राज्य सचिवालयामध्ये प्रत्येक खात्याचा जो सचिव असतो तो त्याचा किंवा त्या खात्यातील वरिष्ठ पदाधिकारी सचिव हे त्या सचिवालयाचे एक मुख्य घटक त्यामध्ये आपल्याला असले सांगतात, जेणेकरून राज्याच्या संपूर्ण राज्यकारभारामध्ये विविध खात्यांमध्ये समन्वय राहील, ही ह्या दृष्टिकोनातून सचिवालयाची जबाबदारी ही महत्त्वपूर्ण असते. त्याचबरोबर शासनाच्या ज्या वेगवेगळ्या इतर शाखा असतात, जेव्हा धोरणांची कार्यक्रमांची अंमलबजावणी करायची येते त्यावेळेस वेगवेगळ्या शाखांचा सपोर्ट किंवा वेगवेगळ्या शाखांचं सहकार्य त्यामध्ये आवश्यक असतं. मग त्यांना सहाय्य करणं ही देखील या सचिवालयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याला असल्याची सांगता येते. त्याचबरोबर केंद्र शासन आणि इतर घटक राज्य शासन जे असतात यांच्याशी संपर्क ठेवणं हे देखील या सचिवालयाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण म्हटलं की महाराष्ट्रामध्ये समजा कृष्णा नदीला पूर आला, बरोबर आहे, आणि त्याच्या खाली कर्नाटक राज्य आहेत. मग ह्या दोन राज्यांमध्ये ही नदी वाहते. मग त्यांच्या दोन राज्यांमधला जो संपर्क आहे तो संपर्क प्रत्यक्ष कोण ठेवतं, तर मंत्री स्तरावर न ठेवता तो सचिवालयाच्या स्तरावर, प्रशासकीय स्तरावर तो संपर्क त्यामध्ये ठेवणं, किंवा केंद्र शासनाचे वेगवेगळे नियम असतील, धोरण असतील. सध्या आपल्याला माहिती आहे की कोरोनाचे वेगवेगळे नियम, वेगवेगळ्या गाईडलाईन केंद्र सरकार देतं. मग याची जबाबदारी कोणाची असते, तर ही सचिवालय ती जबाबदारी पार पाडताना आपल्याला दिसून येईल. म्हणून केंद्र शासनाशी, इतर घटक राज्य शासनाशी समन्वय ठेवणं, त्यांच्याशी संपर्क ठेवणं ही जबाबदारी सचिवालय पार पडत असतं. त्याचबरोबर एक शासनाचा प्रवक्ता म्हणून देखील सचिवालय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतं. सध्या आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या संदर्भात शासन वेगवेगळ्या गाईडलाईन देतं. ह्या गाईडलाईन तयार करण्याचं काम कोण करतं, तर हे प्रशासकीय सचिवालयाच्या स्तरावर हे केलं जातं. मग वेगवेगळे आयुक्त असतील, सचिव असतील, विभागीय आयुक्त असतील, हे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या गाईडलाईन पुढे सर्क्युलेट करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकूण शासनाचे काय ध्येय धोरण आहेत, शासनाने कोणते निर्णय घेतले किंवा काय त्या संदर्भातले भूमिका महत्त्वपूर्ण असतात, या दृष्टिकोनातून सचिवालय हे प्रत्यक्ष शासनाचा एक प्रवक्ता म्हणून देखील कार्य करताना आपल्याला त्यामध्ये दिसून येतं. अशा विविध स्वरूपाची कार्य राज्य सचिवालयाचे आपल्याला त्यामध्ये सांगता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, घटक राज्य प्रशासनाच्या संदर्भात जेव्हा आपण ही चर्चा करतो तर ह्या घटक राज्य प्रशासनामध्ये राज्य सचिवालयाचं जे स्थान आहे, राज्य सचिवालयाची जी भूमिका आहे, एक प्रशासकीय दृष्टिकोनातून सर्वोच्च अशी यंत्रणा म्हणून आपल्याला राज्य सचिवालयाच्या संदर्भात चर्चा करता येते. एकूणच या सगळ्या चर्चेचा सारांश जर आपल्याला सांगायचा ठरला तर आपल्याला राज्य सचिवालयाची आपल्याला यामधनं त्याची रचना समजते, त्याची कार्यपद्धती समजते. त्याचबरोबर राज्य सचिवालयाचं प्रशासकीय दृष्टिकोनातून असणारं स्थान काय, त्याचं महत्त्व काय, हेही आपल्याला त्यामधनं लक्षात येतं. आणि राज्य सचिवालयाची कार्य कोणती आहेत तर ती आपल्याला या पद्धतीने 1, 2, 3 स्वरूपात सांगता येतात. आणि ही प्रशासकीय स्वरूपाची कार्य आपल्याला समजली तर याचा अर्थ प्रशासनामध्ये ही कार्यपद्धती कशी आहेत, त्याची रचना कशी आहेत, त्यामध्ये कोणत्या स्वरूपाची कार्य असतात ते आपल्याला त्यामधनं अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेता येतील. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण भागामधनं आपल्याला जे काही समजलं असेल त्याच्याच आधारे आपल्याला काही प्रश्न त्यामध्ये सोडवायचे आहेत. सर्वसाधारण तुम्हाला इथे 2 प्रश्न त्यामध्ये मी दिलेले आहेत. एक म्हणजे की राज्य सचिवालयाची रचना सांगा आणि दुसरा आहे तो म्हणजे राज्य सचिवालयाचे कार्य स्पष्ट करा. आता हे जे 2 प्रश्न आहेत, ह्या 2 प्रश्नांचं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात त्याचं उत्तर लिहायचं आहे. सर्वसाधारण 200 शब्दापर्यंत त्याचं उत्तर आलं पाहिजे आणि ते उत्तर आपल्याला जो आपला नेहमीचा गुगल क्लासरूम आहे त्या गुगल क्लासरूमवरती आपल्याला तुम्हाला ते टाकायचं आहे. आणि त्या स्वरूपात जर काही अडचण असेल तर तेही तुम्ही तिथे त्यामध्ये टाकू शकतात. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरात लवकर त्याच्यामध्ये द्यायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी चर्चा केली की घटक राज्याचं राज्य सचिवालय या संदर्भामध्येच याला लागून पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे या राज्य सचिवालयाचा जो प्रमुख असतो तो म्हणजे ज्याला आपण मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव असं म्हणतो. तर पुढील भागामध्ये आपण या मुख्य सचिवाची रचना कशी असते, त्याची नेमणूक कशी होते, त्याचबरोबर त्याची कार्य कोणती असतात या संदर्भात चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर घटक राज्य प्रशासनामधील पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे राज्य संचालनालय. या राज्य संचालनालयाच्या संदर्भात सुद्धा त्याची रचना, त्याचे कार्य, त्याचे अधिकार या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.